नमस्कार, कसे आहात सगळे? आमच्या तिरुपती प्रवासाचा आज आहे दिवस 3रा आणि आज आमचा ड्रेस कोड तर खूपच भारी आहे. आम्ही सगळे मिळून सनफ्लावर प्रिंटच्या कॉटन साड्या नेसायचं ठरवलं होतं. या साड्यांमध्ये आम्ही सगळे कशा अगदी सुंदर आणि उठून दिसत होतो. त्यामुळे सकाळपासूनच आमचा फोटोचा सिलसिला सुरू झाला. बरं, साऊथमध्ये आलोय म्हटल्यावर तिथला अस्सल नाश्ता तर व्हायलाच हवा. मग काय, मस्त साऊथ इंडियन स्टाईल इडली, डोसा आणि वडा सांबरवर ताव मारला. नाश्ता करून आम्ही निघालो ते गोविंदराजा स्वामी मंदिराच्या दर्शनासाठी. या मंदिराचं महात्म्य खूप अनोखं आहे. हे मंदिर भगवान व्यंकटेश्वर बालाजींचे थोरले बंधू गोविंदराजा यांना समर्पित आहे, जे भगवान विष्णूचे एक रूप मानले जाते. 12व्या शतकात स्वामी रामानुजाचार्य यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिर हे भव्य 7 मजली प्रवेशद्वार म्हणजेच गोपुरम दूरवरूनच मनाला भुरळ पाडते. अशी कथा आहे की जे भगवान व्यंकटेश्वर बालाजी आणि देवी पद्मावती यांचा विवाह झाला तेव्हा विवाहाच्या खर्चासाठी कुबेराकडून घेतलेला पैसा, त्या पैशाचे व्यवस्थापन आणि मोजदाम खुद्द गोविंदराज यांनी केले होते. तिरुमाला टेकडीच्या पायथ्याशी असलेलं श्री कपिलेश्वर स्वामी मंदिराकडे. हे या भागातील अत्यंत प्राचीन आणि एकमेव प्रमुख शिव मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे प्राचीन ठिकाण मनाला प्रचंड शांतता देते. असे म्हणतात की महर्षी कपिला यांनी या ठिकाणी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती आणि या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव येथे स्वयंभू लिंग रूपात प्रकट झाले. मंदिराच्या अगदी मागे तिरुमाला टेकडीवरून कोसळणारा एक सुंदर नैसर्गिक धबधबा आहे. या कपिला तीर्थ असे म्हणतात. या पवित्र तीर्थात स्नान केल्याने सर्व पाप नाश होतात, ग्रहदोष दूर होतो आणि मोक्ष मिळते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. विजयनगरचे राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराचा विकास केला होता.
फिरण्यासाठी खाली उतरलो. त्यानंतर आम्हाला रूमवर सोडण्यात आले. आजची रूम खूप छान होती. थोडं पुन्हा फ्रेश होऊन आम्ही रीलच्या शूटसाठी पुन्हा एकदा तयार झालो. रात्रीचे 1 वाजले होते तरी आमचे शूट चालूच होते. तर असा होता आमचा संपूर्ण उत्साहाने आणि भक्तीने भरलेला प्रवासाचा 3रा दिवस. आमचा आजचा व्हिडिओ, साड्यांचा ड्रेस कोड आणि आमची केलेली धमाल तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.